श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 180। नाथोबा करवी टिळा जानवे पुरवणे। सर्वज्ञांनी नाथोबाला सांगितले, मंडळीका, तुम्ही टिळा जानवे मातीत पुरा आणि अनक्याच्या देवळात जाऊन बसा। हो जी। मग ते गेले। टिळा जानवे मातीत पुरले आणि बसले। थोडा वेळ बसत आणि पुन्हा उठत, 2 पावले जात आणि परत येत, तेथपर्यंत जात आणि परत येते, असे एरझारा करीत होते। मग टिळा जानवे काढले। तेवढ्यात एक जण देवतेला नैवेद्य घेऊन आला। नैवेद्य दाखवला। मग तो नाथोबाला म्हणू लागला, भट्टो, हे तुम्ही घ्या। त्यांनी घेतला आणि आले। सर्वज्ञ म्हणाले, पोरा वेळा टिळेया जाणीवेया पासी का जासी। काही एकू उपवासी पडिला की दोन्ही उपासू पडिले। हा गा मा नावे तारी पांतासी का। मग नाथोबांनी सर्वज्ञांना विचारले, जीजी, मला भिक्षा मागताना पाळावयाचे नियम सांगा। मग सर्वज्ञांनी बाईसाजवळ जोडी मागितली। सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराने जोडीला गाठी घातल्या। ती जोडी सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराने नाथोबाला दिली। मग नियम सांगितले। सर्वज्ञ म्हणाले, मंडळीका, चातुर्वर्ण्य चरे भैष्म या शास्त्रासी अनुसरीजे। घर न निवडी ती भिक्षा कीजे। वडकतेयाच्या घरान वचावे, चोरण मंडाळ्याच्या घरान वचावे। एकी कडोनी रिंगीजे, एकी कडोनी निघीजे। नगरातू का पात्रातू। नगरातू झाले आणि पात्रातू नव्हेची, तरी आप जवीजे। नाथोबांनी विचारले, जीजी, मागितल्यानंतरही मिळाले नाही तर काय करायचे। नाथ हरी खुंट गिळीचे। हो जी। म्हणून श्री चरणा लागले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।